नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी निधीचे पैसे कधी तुमच्या खात्यावर येणार आहेत? कारण की नमो शेतकरीची खूप जास्त प्रमाणात जाहिरात करण्यात येते. नमो शेतकरीमुळे शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो असं सांगण्यात येते, पण शेतकऱ्यांना अद्याप का पैसे मिळत नाहीत किंवा नेमके पैसे कधी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण त्याआधी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो, जे काही PM किसानच्या अनुषंगाने नमो शेतकरी काढण्यात आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरीचे जे काही पैसे तुम्हाला मिळत असतात, त्यामध्ये PM किसानचे तरी वेळेवर मिळतात, पण नमो शेतकरीचे हे सरकार म्हणजे की जी काही आपली मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मनावर कधी टाकायचे काय टाकायचे असते. तर हे PM किसानचे पडल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी पैसे तुमच्या खात्यावर यायला पाहिजेत, पण सरकार तसं करीत नाही. कारण की सुरुवातीचे हप्ते एका सोयीने तुम्हाला देण्यात आले, पण आता जे काही 5वा आणि 6वा हप्ता होता, तिथून पुढे हप्त्याची गाळणगाळ करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य ते पैसे त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचले नाही आणि बरेच शेतकरी अपात्र पण झाले आहेत. आता सर्वप्रथम पाहूया की शेतकरी अपात्र का झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम आलेली आहे, काही शेतकऱ्यांची फार्मा ID ची प्रॉब्लेम आलेली आहे, काही शेतकऱ्यांची जी काही बँक KYC आहे त्याची प्रॉब्लेम आलेली आहे, आधार कार्ड KYC ची प्रॉब्लेम आलेली आहे. ह्या प्रॉब्लेममुळे शेतकरी अपात्र आहेत. आणि त्याचबरोबर मुख्य कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यातील आणि देशातील PM किसानसाठी जे काही पात्र शेतकरी होते, त्यातील जे काही शेतकऱ्यांची कुटुंबातून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन होती ते समजे शेतकरी पात्र होते. पण जे काही 2025चा कायदा आला आहे, जार काढण्यात आला आहे, 2025 पासून जे काही शेतकरी कुटुंबातून पात्र होते त्यापैकी फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहणार, बाकी शेतकरी अपात्र करून टाकण्यात येणार. त्यामुळे शेतकरी हे अपात्र झाले आहेत. म्हणजे की कुटुंबातून फक्त आणि फक्त तुमच्या घरातून जे काही मुख्य प्रमुख व्यक्ती आहे ते फक्त PM किसान नमो शेतकरीसाठी पात्र होण्यात आहेत, इतर शेतकरी अपात्र होणार आहेत. आणि तरी पण तुम्ही प्रमुख असताना तरी पण पैसे येत नसताना, तर तुम्हाला फार्मा ID किंवा लँडची प्रॉब्लेम किंवा जे काही आधार कार्ड KYC हे चेक करायचे काम आहे. कारण की ते चेक केल्यानंतर बी तुमचे पैसे पडू शकतात. शेतकरी मित्रांनो, थकीत हप्ते बरेच राहिले आहेत. काही शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला नाही, काहींना 9वा मिळाला नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काहींना 6वा आणि 7वा पण मिळाला नाही. आणि त्यामध्ये तुमचे KYC किंवा इतर प्रॉब्लेम मिळाले नसेल, पण 8वा 9वा हप्ता हा कोणालाच मिळाला नाही. कारण की यांनी टाकलाच नाही, तर मिळेल कसा? तर शेतकरी मित्रांनो, हे हप्ता कधी मिळेल? तर शेतकरी मित्रांनो, 1 जुलैला जे काही महाराष्ट्रातील कर्मचारी अधिकारी आहेत सरकारी नेमलेले, त्यांचे पुरस्कार म्हणजे की देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. ते 1 जुलैला हे पैसे पण तुमच्या खात्यावर जे काही आहे ते पाठवण्याचं काम होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. पण तरी पण तुम्हाला हे कामं करून ठेवायचे आहेत. आधार कार्डची KYC करून ठेवायची आहे बँकला लिंक करून. त्यानंतर लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे, जर कोणाला लँडची प्रॉब्लेम येत असेल तर. त्यानंतर तिसरी म्हणजे की आता मोबाईलद्वारेच PM किसानची KYC होत आहे. जर मोबाईलद्वारे KYC केली तर PM किसान आणि नमो शेतकरी दोन्हीसाठी बी लागू होते. तर ही दोन्हीसाठी बी KYC करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेतकरी मित्रांनो, फार्मा ID ही पण महत्त्वाची आहे, कारण की शेतकऱ्यांना पीक विमा, नमो शेतकरी इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही फार्मा ID शिवाय. त्यामुळे सांगू इच्छितो, फार्मा ID पण काढून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. पण तोपर्यंत सांगतो, 1 जुलैला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आले. हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. मी आता इथून पुढे तुमच्या मित्रांना पाहुण्यांना जे काही चिंतित लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण कुठं ना कुठं समाधान भेटेल. आणि शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी PM किसान योजना दोन्ही पण चालू आहेत. कोणतीही योजना बंद झालेली नाही. लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळतील. त्याचबरोबर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना पाहुण्यांना शेअर करा. धन्यवाद.